चला तर मंडळी, आज आपण झणझणीत असा वडापाव आणि कुरकुरीत अशी कांदा भजी करूयात। तर त्यासाठी 8 ते 10 बटाटे उकडून छान अशी सोलून घ्यायची आणि आता फोडणीसाठी फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून टाकून घ्यायची, थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आता ही फोडणी आपल्याला बटाट्यावर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। वरून थोडंसं चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर टाकून छान असे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे या पद्धतीने। आणि आता 2 कप बेसन पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि थोडासा ओवा टाकून मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर या पद्धतीने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळी नाही किंवा जास्त घट्टसरही नाही। आणि आता वड्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता जो खास पदार्थ आहे ते आहे आपले इथे बेकिंग सोडा आणि वरून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, छान असं फेटून घ्यायचं पीठ, त्यामुळे छान असं फ्लफी बनलं जातं। आणि आता तेलामध्ये वडे सोडून छान असे तळून घ्यायचेत आणि याच तेलामध्ये आता थोडीशी मिरची तळून घेऊयात आणि उरलेल्या बेसन पिठामध्ये थोडासा कांदा उभा कट करून टाकून छान अशी कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहे। तर या पद्धतीने नक्की ट्राय करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।